अयोध्या रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फणसाची भाजी। त्याच्यासाठी हे लागणारे साहित्य: लसूण, टोमॅटो, खोबरं, अद्रक, धने आणि हा फणस घेतलेला आहे मी। आता याला चाकूने हे वरचं याचं जे हे आवरण आहे ते काढून टाकायचं आहे चाकूच्या सहाय्याने। आता जे मसाले आहेत ते आपल्याला तेलामध्ये पूर्ण तळून घ्यायचे आहेत। आता टोमॅटो सुद्धा मी याच्यामध्ये भाजण्यासाठी टाकलेला आहे। छान परतवून घ्यायचं। मसाला अगदी छान होतो। आता आपण फणसाच्या फोडी या तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत। आता आपण या फणसाच्या फोडी या तेलामध्ये टाकून घेणार आहोत। चिरून ठेवल्यामुळे थोड्या लालसर पडलेल्या आहेत। फणस हा थंड असणार आहे। जास्तीत जास्त याची भाजी उन्हाळ्यामध्ये खाल्ली जाते। आता छान याला आपण असं फ्राय करून घेणार आहोत अगदी मऊ होईपर्यंत। अलगद हाताने याला हलवायचं, नाहीतर याच्या पाकळ्या खुल्या होऊन जाऊ शकतात। मऊ होण्यासाठी मी थोडंसं याच्यावर मीठ टाकून घेणार आहे। मिठामुळे थोडं लवकर मऊ होते ते। आता आपण याच्यामध्ये हळद टाकून घेणार आहोत, लाल तिखट आवडीनुसार, गरम मसाला, आता ह्याला छान असं आपण मिक्स करून घेणार आहोत। मसाला तळेपर्यंत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला झाकण ठेवून घेणार आहोत। अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे। आता याला आपण 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ। हा बघा, आपला फणस आता अगदी असा मऊ झालेला आहे। हा बघा, असा एकदम मऊ झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये हा मिक्सरला काढलेला मसाला टाकून घेणार आहोत। हा मसाला पूर्ण मिक्स करून घ्यायचा। ही बघा, आपली आता अशी छान झालेली आहे। तेल सुटेपर्यंत आपण छान शिजवून घेतलेली आहे। आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया। ही बघा, आपली अशी छान। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा। तर ही खाण्यासाठी आपली भाजी ही तयार झाली आहे।